दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो। 0 आवरमध्ये आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। बशीर बद्र साहेबांचा हा शेर आजच्या विषयाचं सार, संदेश आणि सूत्रही आहे। उत्तर भारत किंवा दक्षिण भारताच्या राजकारणात जीवघेणी दुश्मनी निभावली जाते, एकमेकांचं नाव टाकलं जातं। जयललिता यांनी करुणानिधींना रात्री 2 वाजता फरफटत नेण्याची दृश्य असोत, इंदिरा गांधींनी साक्षात जयप्रकाश नारायण ज्यांनी इंदिरा गांधींना लहानपणी खेळवलं होतं त्यांचा उल्लेख एकारार्थी करून एक जना असं म्हटलं होतं, त्यांच्या नावाची अध्यक्षर घेऊन केलेली ही टिप्पणी असो, 2014 पासून दर निवडणुकीच्या काँग्रेसच्या लोकांनी मोदींवर केलेल्या किंवा भाजपच्या समर्थकांनी राहुल गांधींवर केलेल्या टिप्पण्या असो, असे अनेक दाखले भारताच्या राजकारणातले दाखवता येतील। मात्र महाराष्ट्र या राजकीय होळीतही सदैव तळपत्या सूर्यासारखा वेगळा भासला। इथं सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, वाद विसरून एकत्र येतात, लग्न समारंभामध्ये सहभागी येतात। कालच झालेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात याच राजकीय संस्कृतीचा प्रत्यय देखील आला। मात्र आज महाराष्ट्राचं हे चित्र वेगानं बदलतंय आणि आज म्हणताना शब्दशः आज असं म्हटलं तरी चालेल। राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थकांच्या स्वरच्या घाणेरड्या भाषेनंतर आता नेते मंडळी ही भान आणि जबाबदारी विसरू लागली आहेत असं दिसतंय। याची साक्ष देणारा घटनाक्रम काल परवापासून ते आज आणि अगदी आत्ताच्या घडीला म्हणजे आपला कार्यक्रम चालू असताना विधिमंडळ परिसरात चालू आहे। याला निमित्त ठरलाय तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यातला राडा। याची सुरुवात कुठे झाली, कोण कारणीभूत होतं हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत, मात्र दोन्हीकडून वाद वाढतच जाईल अशी कृती आणि वक्तव्य केली गेली हे समोर आहे। विधिमंडळाबाहेर जसं कॅज्युअली वागतात, सर्वसाधारणपणे वागतात, अरेला कार्य केलं जातं, तसं विधिमंडळात करायचं नसतं हे साधं तत्व असताना आव्हाडांनी पडळकर माध्यमांशी बोलत असताना मंगळसूत्र चोराच्या अशा घोषणा देणं असेल, गाडी लावण्यावरून पडळकरांनी आव्हाडांना उद्देशून वापरलेली अभद्र भाषा असेल, ते आज विधिमंडळाच्या लॉबीत पडळकर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी असेल, हा एकूणच प्रकार काट्याचा नायटा होण्याच्या दिशेनं चाललाय अशी स्थिती आहे। दुर्दैवानं सत्ताधारी किंवा विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, अजित पवार मग इथे उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील, शरद पवार असे नेते असूनही त्यांना हे वातावरण शांत करता येत नाही। अशानं आधीच सोशल मीडियावरचा दोन्ही बाजूकडचा चिखल आता गटार बनून सगळीकडे विधिमंडळात सुद्धा वाहणार का हा सवाल आहे आणि हाच आहे आजचा 0 आवरचा प्रश्न, ज्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवंय। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न, जो प्रश्न आहे हा। पडळकर आव्हाड वादानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली आहे असं आपल्याला वाटतं का, हा आपला प्रश्न आहे। होय किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता। आजचा हा प्रश्न एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हँडलवरती दिलेला आहे। कृपया त्याच्यावर तुम्ही जा, तुमच्या ऍपच्या माध्यमातून जाऊ शकता आणि या प्रश्नाला उत्तर देऊ शकता। पडळकर आव्हाड वादानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली आहे असं वाटतं का? हे सगळं प्रकरण सुरू झालं ते म्हणजे मुळामध्ये आज विधिमंडळात झालेली हाणामारी, त्याच्या जोडीला आधी घडलेल्या काही घटना। हे सगळं घडल्यावर जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले होते। असे मवाली आमदार जर इथं फिरकणार असतील तर आम्हाला आणि शिवीगाळ करणार असतील तर त्या शिव्यांचा समावेश संसदीय शब्दांमध्ये करा अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली। तर पडळकरांनी मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा केला। आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली, त्याचे पडसाद आज थेट विधान भवनामध्ये उमटलेले, तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली। हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला। हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमच्याच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर
भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवाला शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज. बघा, विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आव्हान पूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा विधानसभेत देखील मांडला. जे घडलं त्या सगळ्याचा अहवाल मी मागवलाय आणि तो आला की मी कारवाई करेन, अशी स्पष्ट प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्षमध्ये काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे. तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या मी या नावाने ट्विट संदर्भातला केलंय. संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची ह्या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. करून घेऊ. मला अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल. अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या. उद्या जीव अगदी जायचा. गांभीर्याने तुमच्या काही अध्यक्ष काळजी महोदय, करू जीव नका. जायचा आमचा. काही अहो, काळजी करू गुंड नका. बाहेरून उभे करतात, आव्हाड गुंड आणतात साहेब, या बसमध्ये. संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही.